तो त्याच्या एवढा स्पीड कुठल्याच महाराष्ट्रात दिला नाही. मी तुम्हाला आज यूट्यूबमध्ये सांगतो आणि ते जग जाहीर आहे. आयुष्यभर नाव गेलं. एवढा स्पीडचा नंदी कधी परत घडणं पण आहे. मोठा लक्ष झाला, मथुर झाला. आपले बरेचसे जुने नंदी आहेत. त्याच्यानंतर नाव सर्जाचाच घेतला जाईल. बरं. आम्हाला 26 जानेवारीला ही जोडी पळताना बघायला भेटणार होती अशी म्हणजे चर्चा होती आणि पळणारच होती. मला तर वाटतं भुंगा आणि मथुर. बकासूर आणि आपल्या भुंगाची जोडी एकदाच पळताना फेऱ्यालाच पळताना बघायला भेटलेली. त्याच्यानंतर लढत झाली पण एकत्र पायऱ्यामध्ये आपल्याला बघायला नाही भेटली. असतो. बकासूरबरोबर पळण्याची ही माझी स्वतःची इच्छा आहे आणि त्या नंदीबरोबर असा कुठला गाडा मालक नसेल का ज्याची इच्छा नसेल. आज तुमच्या माध्यमातून समजा भुंगा आणि बकासूर पळाला तर विठ्ठल नाना पण एकत्र बघायला भेटते. तो क्षण पण काय वेगळाच असेल. काय आनंद असेल त्या दिवसाचा. आणि काय त्याच्यामध्ये दुमत नाही. 100% मथुर आणि भुंगा ही पण पळण्याचा एक क्षण, आठवणीतला क्षण राहील बरोबर. आणि तो आयुष्यभर आठवण राहील असा क्षण आहे. की एक मैत्रीचं काय नातं असतं ते पुढे जे ट्रोल करतात, जे वाईट वाईट भांडणं लावायचा प्रयत्न करतात, त्यांना समजेल का आमचं काय नातं होतं आणि आम्ही एक दुसऱ्याला काय मानत होतो त्याच्या. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आलेलो आहे आपण तुमची आवडती व्हिडिओ घेऊन. आज एक प्रेक्षणीय बिनजोड बघायला भेटली. खरं तर भुंगा ज्या मैदानामध्ये जातो त्या मैदानामध्ये दंगाच करत असतो आणि अशाच दोन प्रेक्षणीय लढती झाल्या आणि दोन्ही आपल्या नावावरती केल्या. मिलिंद शेट आहे समोर. मिलिंद शेट नमस्कार. नमस्कार. दादा सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि खरं तर याच दिवशी भुंगाची ओळख झाली होती संपूर्ण महाराष्ट्राला. या दिवसापर्यंत महाराष्ट्राने बघितलं 26 जानेवारीच्या मैदानामध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला ओवळे मैदानामध्ये तुमच्या नियोजनामध्ये बघायला भेटलं. काय सांगाल का? सर्वप्रथम तर मी प्रजासत्ताक दिनानिमित्त तुमचे जेवढे चॅनलवरती तुमचे फॉलोअर्स आहेत सगळ्यांना आणि संपूर्ण गाडा मालक, गाडा शौकीन सगळ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. आणि पहिला तर मी आयोजकांचं पण अभिनंदन करेन कारण की सुंदर असं आयोजन केलं होतं आणि गाडा मालकांची पण माफी मागेल कारण की ही गाडी बघण्यासाठी संपूर्ण प्रेक्षक थांबले होते आणि त्यांची इच्छा होती का ही गाडी लवकरात लवकर व्हावी. म्हणून त्याच्यामुळे दुसरी गाडी आमची त्यांची बॅरिकेड जरा काढून आमची आतमध्ये टाकली. त्याच्यामुळे थोडे गाडा मालक नाराज झाले असतील. बघा आयोजकांची त्याच्यामध्ये काही चुकी नाही आहे. मी स्वतः माफी मागतो कारण की ही गाडी जरा प्रेक्षकांना बघण्यासाठी त्यांनी हे सगळं केलं. मी तुमची माफी मागतो, क्षमा मागतो, पण प्रेक्षकांसाठी हे त्यांनी केलं आणि आनंद वाटला. त्यांचं पण मी अभिनंदन करेन आयोजकांचं. दादा मला तर वाटतं बघा हे एकच होते पळणारी आहेत. आपला गोडचा सर्जा रॉकेट, आपला पब्लिकचा वाशा म्हणून ज्याची ओळख भुंगा, हे एकच होते पळालेले आहेत आणि एकत्र पळालेले आहेत. पण शेवटी कसं आहे मैत्रीपूर्ण लढती होणे पण गरजेचं आहे. आता बघतो आपण जेमतेम 3 ते 4 वेळा आपल्या लढती झाल्या. कधी आपला विजय होतो, कधी त्यांचा विजय होतो. एकत्र म्हणजे आपण केले. काय सांगाल तुम्ही काय प्रेक्षकांना? नाही बघा, बैलगाडी क्षेत्र आहे हा. कोण अमरपट्टा घेऊन आला नाही. आज मी जिंकलोय म्हणून मी हवेत जाणार नाही कारण की मला 2 दिवसानंतर हरल्यानंतर परत त्रास सहन करायचे. त्याच्यामुळे काय नाही, आनंद आहे. मैत्रीपूर्ण लढत आहे आणि मैत्रीपूर्णच लढत केल्या पाहिजेत कारण की राग रोज मनामध्ये न ठेवता, एक ठसन मनामध्ये न ठेवता आपसामध्येच बोल चालून शर्ती झाल्या पाहिजेत आणि प्रत्येकाची गाड्या मैत्रीपूर्णच झाल्या पाहिजेत. दादा मला तरी वाटतं ही लढत होणार आहे. बरेचशा दिवशी तुमच्या पण कानावरती चर्चा आली असेल. महिना 2 महिने झाला की प्रत्येक जण अशा अपेक्षा घेऊन येत होता की आपल्याला या मैदानामध्ये हीच लढत बघायला भेटेल. पण कधी कधी व्हायचं एकाच साईडने नावं असायची त्याची मुलं बघायला भेटत. आज तुम्ही दोन्ही साईडने खेळलात. काय बरेचसे प्रेक्षक आणि जे सट्टेवाले आहेत, मी नाव नाही घेते, पण त्यांचं असं मत होतं का बाबा एकदाची लढत होऊ दे आणि काहीतरी यायचे, काहीतरी वेगळं सांगायचे. तर ज्या वेळेला मालकांची इच्छा असते त्यावेळेला 100% ती लढत होते आणि आम्ही नेहमी सांगतो संयमाने खेळणारी माणसं आहेत आणि मैत्रीपूर्ण खेळणारी माणसं आहेत. म्हणजे कोणी किती आपले येऊन कान भरले किंवा काय भरले तरी पण आपल्याला जेव्हा वाटलं का आज खेळायचं आहे आणि आज आपण नियोजन व्यवस्थित आहे तर त्यावेळेलाच खेळायचं कारण की सुरुवातीला जेव्हा आम्ही गाडी DSP ग्रुप म्हणजे आमच्या अंबरनामधला ते आमचाच घरातले मेंबर, तर त्याच्यामुळे ती लढत झाली. त्याच्यानंतर आम्हाला येऊन मला 2-3 आपली मित्रमंडळी आहेत त्यांनी येऊन सांगितलं काय एवढी मोठी बैल आहेत आणि तुम्ही छोटी छोटी गाड्या खेळता, तुम्ही लोकांची मजा. अरे बोले काय क्षेत्र आहे, बैलगाडी क्षेत्र आहे, असं थोडी जरुरी आहे का बाबा ती ती पण बैलच आहेत, ती पण नंदीच आहेत, आज ती पण टॉपला पळणार आहेत ना. ते काय सांगणारे काय पण बोलतात, मधीच काहीतरी आपसामध्ये काहीतरी. पण लगेच मी बोललो पण नव्हतो का बाबा आपल्यावरती बैलाचा पळण बघितला आणि लगेच डावीला नाव उजवीला त्यांचं नाव होतं
डावीला लगेच नाव फिरवलं. दादा बघा लढती तर होत असतील पण तुम्ही सर्जाबद्दल काय बोलला कारण का बघा आज फक्त भुंगाबद्दल बोलल्याच्या नंतर समोरच्यांना पण थोडंसं काहीतरी वाटेल कारण का सर्जा म्हणजे वेगाचा बादशाह आणि रॉकेट म्हणून त्याला संबोधलं जातं. आज तो पण चांगला पळाला, समोरची गाडी पण चांगली होती, त्याचं पण कौतुक व्हायला पाहिजे. बघा काय आहे माहिती आहे का, बैलगाडी क्षेत्रामध्ये सगळ्या बैलांची तुम्ही बैल मालकांची मुलाखत घ्या, कोणाच्याच तोंडामधून सर्जा कमी आहे आणि सर्जा कुठे कमी पळतो असं ऐकायला भेटणार नाही. बरोबर. कारण की तो त्याच्या एवढा स्पीड कुठल्याच महाराष्ट्रातून दिला नाही. मी तुम्हाला आज यूट्यूबमध्ये सांगतो आणि ते जग जाहीर आहे. त्याला जो स्पीड आहे तो स्पीडच वेगळा आहे आणि तो काही घडू शकतो, काही करू शकतो. म्हणून त्याला हे करू नये. कुठेतरी तसं नियोजनामध्ये गडबड होते किंवा काहीतरी होते, त्याच्यामुळे सगळा हे गडबड. नाही तर त्याच्या एवढा पळणारा नंदी पूर्ण महाराष्ट्रात नाहीये. मी त्याचं कौतुक काय, त्याचं तर आयुष्यभर नाव गेलं. एवढा स्पीडचा नंदी कधी परत घडणं पण आहे. मोठा लक्ष झाला, मथुर झाला, आपले बरेचसे जुने नंदी आहेत, त्याच्यानंतर नाव सर्जाचाच घेतला जाईल. बरोबर. दादा बघा आज महाराष्ट्रामध्ये एवढे नंदी झालेत. मला तर वाटतं पहिल्यांदा तुमची बाहेरी घेतलेली तेव्हा पण म्हणजे लोकांना पण असं डाऊट आलेला की मिलिंद शेठ या भुंगाला बघून म्हणजे एवढा पुढचा विचार करतोय की हा भुंगा एवढं खरोखर नाव करेल का, एवढं मुंबईमध्ये दंगा करेल का. पण तो शब्द तुमचा त्या दिवशी आज कुठून कुठेतरी खरा ठरतोय. काय सांगाल तुम्ही? नाही बघा, तो शब्द माझ्यापेक्षा माझे मोठे बंधू आहे सुरेंद्र पाटील, त्यांचा शब्द आज माझ्या कानामध्ये आला. कारण की मला तो घेतानाच बोलवता. कारण की एक थोडी आमच्या आपसामध्येच जरा एक नंदीमुळे थोडी हे झालती. पण त्यांनी मला बोलला, तू टेन्शन घेऊ नको, मी अशी वस्तू बघितली का तू येणाऱ्या काळामध्ये तू पूर्ण महाराष्ट्रात तुझं नाव करेल. तू फक्त तुझी तयारी ठेव त्याला घ्यायची. मी बोललो तू टेन्शन नको, तू फक्त सांग काय करायचं ते. तर त्यांनी त्याची ही पारख आहे आणि त्याची मेहनत आहे. म्हणजे माझा मोठा भाऊ सुरेंद्र पाटील, तो बरोबर. मैदानामध्ये नसतो पण त्याची पारख आणि त्याचा जे नंदींवरती जो लक्ष, हे कोणच त्याचा नाद नाही करू शकत. बरोबर. मित्रांनो जेव्हा नंदी घेतलेला ना मिलिंद शेटच्या दावणीला आलेला खूप सारे नाव मिलिंद शेटला ठेवली त्या टायमाला, एवढे पैसे दिले, एवढं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ऐकायला आलेल्या. पण आज कुठं ना कुठं तरी संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा झाली याच नंदीच्या मुलं आणि मग त्याच्यासाठी ही किंमत आता तुम्हाला वाटत असेल काहीतरीच आहे. आज काय बोलाय? तुम्ही बघा ना, आज गटपास झाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये, तरी त्या नंदीवरती आपले मुंबईचे असू दे, नाशिकचे कुठल्याही भागातले, जेव्हा नंदीचे गाडा मालक जेव्हा विचारले जातात तर किमती एवढ्या सांगतात का समोरच्याची म्हणजे तोंडच बंद होतो. 20 लाख, 25 लाख, 30 लाख. आता मला कळालं का एक गाडीचे 2 कोटी रुपये लावलेत. म्हणजे मी युट्यूबला बघतोय. म्हणजे ह्या किमती गेल्यात कुठे? गाडा मालक एवढ्या किमती देऊन नंदी घेणार कसे, सांभाळ करणार कसे? आज मुंबईमध्ये बघा, आज तुम्हाला मी आज आपली 2 गोंड्याची शर्ती होतात. आज बैल पळायला आल्यानंतर आपल्या सोबतची 20, 25, 30 पोरं असतात. ते पण काहीतरी लावतात. येणं जाणं सगळं, ट्रॅव्हलिंग वाढलंय, खाणं पिणं वाढलंय, सगळ्या गोष्टी वाढल्यात. तर मग त्या कुठेतरी आपण त्याच्यामध्ये पण मुंबईच्या कमिटीने जरा चेंजेस केल्या पाहिजेत, काहीतरी बदलाव केले पाहिजेत. कारण की याच्यामध्ये काय होतं, बैलगाड्या मालकांचंच नुकसान होतं. का माहिती का, किमतीच एवढ्या वाढल्यात नंदींच्या. बरोबर. आज साध्या किमतीने लावल्या. आज कुठलाही नंदी आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामधून इथे पळवायला, मेत्री यारीमध्ये पण पळवायला आपण बोलवला तरी त्याला 20,000 रुपये टेम्पो भाडा, त्याच्यासोबतचे असतात, त्यांना खाणं पिणं हे ते, म्हणजे तो 50,000 वरती पोचतो. म्हणून त्याच्यामुळे काहीतरी याच्यामध्ये चेंजेस करून आपण केलं पाहिजे, जेणेकरून जिंकल्यानंतर त्या गाडा मालकाचा पण काहीतरी भला हो. आज बघा, मला काय म्हणजे मी माझ्यासाठी नाही बोलत, आज 2 का 1.5 गोंड्यावरती नाव होता, पण मी माझ्या हिशोबात 1 गोंड्यावरती फिरवलं. मला काय पैशाची नाही, पण बाकीच्या नंदींचा पण जरा संघटनेमार्फत विचार झाला पाहिजे. हा जो नियम काढला तो एकदम बरोबर काढला होता. कारण की या गोंड्यांच्यामुळे खूप वाद व्हायचे. म्हणून आता बैलगाडा मालक तसा राहिलेला नाहीये, सुधारलेला आहे. म्हणजे 100% मधले 99% गाडा मालक चूक करायच्या वेळेला 10 विचार करतात. त्याचा आळ संघटनेला, मी श्रेय पूर्ण संघटनेला देईल. कारण की ते नियम अटी संघटनेने चांगले काढलेत. येणाऱ्या काळामध्ये लवकरच मिटिंग घेऊन तुम्ही याच्यावरती पण काहीतरी मार्ग काढा, ही एक बरोबर. विनंती करतो संघटनेला मी. नक्कीच दादा बघा आता तुम्ही जसा विषय काढला की संघटनेने बरेचसे चेंजेस केले तसे कुठून कुठेतरी आपल्यामध्ये पण गाडा मालकांमध्ये पण बऱ्याचशा चेंजेस झालेत. आज बरेचसे दुरावलेले मित्र देखील एकत्र आले. आता तुमचा राहुलदादांचा आणि तुमचं पण कुठून कुठेतरी दुरावा झालेला तो एकत्र आला. आकाशदादांनी पण प्रयत्न केले आणि शेवटी आम्हाला 26 जानेवारीला ही जोडी पलताना बघायला भेटणार होती अशी म्हणजे चर्चा होती आणि पळणारच होती. मला तर वाटतं भुंगा आणि मथुर. राहुल दादांशी बोललो की हीच गाडी पळणार होती, तर कुठेतरी ही गाडी नाही पळाली कारण का सोमवार आहे. काय सांगाल तुम्ही?
बघा माझे मोठे भाऊ सुरेंद्र पाटील आणि राहुल शेठची नेहमी चर्चा होत राहते. राहुल शेठने पप्पू शेठला फोन करून बोलले होते का बाबा आपण सोमवारी ही गाडी 100% आपल्या याच्या 26 26 जानेवारी जानेवारी. पळवूया. तर मला पण पप्पू शेठला माहीत नव्हतं का सोमवारी आपण नंदी पळवत नाही. आणि पप्पू शेठनी तरी मला फोर्स केला होता का बाबा पळव. पण माझ्याबरोबर पण खूप मोठा प्रसंग आला या सोमवारचा एक दिवस. म्हणजे ती एक डोक्यामध्ये माणसाच्या घुसतं नाही का बाबा या दिवशी आपण ही गोष्ट केली. कारण की बाबा होते, बाबा कधी सोमवारी पळवायचे नाही. कारण की बरोबर. बाबा महादेवाचे खूप मोठे माझे भक्त होते बाबा आमचे. आणि महादेवाची नंदीची सेवा पण ते जीवापाड करायचे. जसे आम्हाला सांभाळ करायचे तसं आमच्या नंदीना पण सांभाळ करायचे. कारण की जपान होता आमचा, याच्यापूर्वी आमची अशी भरपूर बैलं झाली. तर बरोबर. ते बैलांची सांभाळ बाबा स्वतः म्हणजे करायचे. हं. त्याच्यामुळे ते सोमवारी या सगळ्या गोष्टी टाळायचे. आणि मी थोडी जिद्द करून ही गोष्ट केली होती, पण त्याचा फटका लगेच मला आला म्हणून मी तो विषय थांबवला होता. मग बरोबर. आजचं नियोजन केलं आणि मग आज पळालो. दादा भुंगा आणि सैराट आता सध्या आपण बघतोय मुंबईमध्ये A1 जोडी म्हणून या जोडीकडे बघितले जातं. जसं मथुर महबूबने पण गाजवलं होतं 3-4 वर्ष. तसंच आता ही गाडी पण कुठेतरी 2 वर्ष एकदम भयानक स्पीडला पळतं आणि कोणाच्या हातात गावसत नाही. काय सांगाल तुम्ही? नाही, सुंदर पळते. ज्या त्यांच्या दोघांना मानणारा जो वर्ग आहे त्यांचा प्रेम आहे, आशीर्वाद आहे. माझ्या बाबांचा आशीर्वाद आहे. कारण की बाबा आज खरं म्हणजे असायला पाहिजे होते. बरोबर. ते असते तर आणखीन खुश झाले असते. कारण की बैलगाडी क्षेत्र असू दे, व्यापार असू दे, राजकारण असू दे, ज्या क्षेत्रामध्ये आपल्या वडिलांना आपल्या मुलाला बघणं अपेक्षित असतं, तसं आज तो क्षण आहे. आणि त्यावेळेला एकच फक्त खंत आहे की आमच्या बाबा आमच्यामध्ये नाही आहेत. ते असते तर हा क्षण बघून खूप आनंद झाले असते. आणि बरोबर. त्यांची गरज आज आम्हाला भासते. आणि तसंच आमच्या बाबाच्या नंतर माझा मोठा भाऊ आहे सुरेंद्र पाटील. जसं बाबा आपल्या मुलाला जपतो तसंच माझा मोठा भाऊ आहे सुरेंद्र पाटील म्हणजे पप्पू. बरोबर. तसंच तोही मला माझा सांभाळ करतो. कुठल्या गोष्टीची म्हणजे हट्टपणा केला एक पप्पांसमोर जसा एक लहान मुलगा प्रत्येक गोष्टीचा हट्ट करतो का मला हेच पाहिजे, मला तसं करायचं, मला त्याची साथ. आणि तो कुठलाही ते वाईट असू दे किंवा चांगलं असू दे, त्याची साथ मला माझ्या खांद्याला खांदा घेऊन तू कर बिंदास, कुठलीही गोष्ट असू दे मी आहे तुझ्या पाठीमागे. असा म्हणजे बाबांच्या नंतर त्याची बाबांची जागा चालवणारा माझा मोठा भाऊ आहे. आणि त्याची साथ आणि त्याचा आशीर्वाद माझ्या बरोबर कायम असतो प्रत्येक गोष्टीत. दादा बघा प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपला मुलगा ना खूप मोठा व्हावा. त्याला राजकीय क्षेत्रामध्ये असू द्या किंवा समाजकारणामध्ये असू द्या, बैलगाडा म्हणजे असंच कोणकोणत्या क्षेत्रामध्ये ना प्रत्येकाला वाटत असतं की वरपर्यंत जावा. आणि आज खरोखर तुम्ही राजकीय क्षेत्र असू दे, बैलगाडा क्षेत्र असू दे, सगळीकडे सगळ्या बाजूने एकदम टॉप वरती जाऊन बसलेले आहेत. आणि आज ते असते तर खरोखर म्हणजे एक गर्वाने छाती फुलून आली असती त्यांची की माझा पोरगा आज या मुकामावरती आहे आणि आज इथपर्यंत आहे. त्याची बैलगाडा क्षेत्रामध्ये असू दे, राजकीय क्षेत्रामध्ये इथपर्यंत वाढली. काय सांगाल? काय नाही, तेच आता प्रेम आहे सगळं, बाबांचा आशीर्वाद आहे. हम्म. आणि कर्म चांगले आहेत त्याच्यामुळे कुठे काय अडथळा नाहीत. आपण कोणाचा वाईट करत नाही. मी नेहमी सांगत असतो एक सुखाचा क्षण चुकीच्या मार्गाने करायला गेलो तर पुढचे येणारा काळ नेहमी वाईट मार्गावर जातो. म्हणून जो आजचं भले दुःख आलं तरी चालेल, पण येणाऱ्या काळामध्ये त्याचं सुख घ्यायची एक ताकद निर्माण होते. आणि चांगले कर्म करत जायचं, आपोआप आपल्या वाट्याला सुख येतं आणि लोकांचा आशीर्वाद मिळतो आपल्याला. दादा बघा बैलगाडा क्षेत्रामध्ये ना असे भरमसाठ असे नंदी आहेत. त्यामध्ये म्हणजे मानला जाणारा वर्ग जसा आपला मुंबईमध्ये मथुरला मानलं जातं, घाटावरती बकासूरला मानलं जातं, तसंच आता कुठे ना कुठे प्रेक्षकांच्या मनामध्ये त्या भुंगा सैराटच्या जोडीने पण म्हणजे त्यांच्या मनावरती राज्य केलेलं आहे. आज पण जशी लढत झाली ना तशी खरोखर म्हणजे सगळे फॅन्स लोक देखील खुश झाले. आता प्रत्येकाची म्हणजे चर्चा चालू होती की बकासूर पण येणार आहे. तर उद्या ही जोडी पळणार असा म्हणजे कमेंट सेक्शन मध्ये चालू होतं. पण आता तुम्ही सांगितलं पळणार नाही. पण बकासूर आणि आपल्या भुंगाची जोडी एकदाच पळताना फेऱ्यालाच पळताना बघायला भेटलेली. त्याच्यानंतर लढत झाली पण एकत्र पायऱ्यामध्ये आपल्याला बघायला नाही भेटली. बघा काय आहे, बकासूर हा देव आहे. मोठा लक्षा, बकासूर ही या नंदींमध्ये माझी स्वतःची, मी नेहमी सांगत असतो बकासूरबरोबर पळण्याची ही माझी स्वतःची इच्छा आहे. आणि त्या नंदीबरोबर असं कुठला गाडा मालक नसेल का ज्याची इच्छा नसेल. बघा तो आज त्याच्या वयाच्या हिशोबात तसं बघायला गेलं तर तो खूप जुना असा नंदी आहे. पण तो कोणालाच ऐकत नाही. कारण की त्याच्यावरती वेगळाच आशीर्वाद आहे. महादेवाचा आशीर्वाद पण आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या बैलप्रेमींचा आशीर्वाद आहे. कारण बरोबर. त्याच्यासारखं घडणं नाही आणि तो वेगळाच आहे. पण मला जर म्हणजे असं भेटला चान्स का भुंगा आणि बकासूर पळवायचा तर 100% आज क्षण मी कधीच गमावणार नाही. मी नेहमी काही कुठलंही काम असेल,
कुठलाही मैदान असेल मुंबईचं तर मैदान कॅन्सल करून ज्या वेळेला घाटावरती पण मला जर भेटत असेल बकासूर पळण्यामध्ये तर 100% भुंगा आणि बकासूर या पळण्याचा क्षण मला पण आनंद होईल. ते हारजीत काय व्हायचे ते होते, हा. पण पळण्यामध्ये मला आनंद होईल. दादा या गाडीवर समजा ही गाडी पळायला ड्रायव्हर विठ्ठल नाना असतील हा का? नाना तर आपले पश्चिम महाराष्ट्रामध्ये नानांच्या शिवाय दुसरा कोणच बसणार नाही. हम्म. नाना एकमेव ड्रायव्हर आहेत जे भुंगा जेव्हा पश्चिम महाराष्ट्रात जाईल त्यावेळेला 100% आपल्या नानाच असतील, कारण की नानांचं प्रेम, नानांना मानणारा वर्ग सगळ्यांचं प्रेम आहे, तेवढंच प्रेम भुंगाला मिळालंय. आणि त्यांच्या आशीर्वादासाठी आपण नानांसाठी आणि त्यांच्या चाहत्या वर्गासाठी म्हणून आत्ताच संध्याकाळी नानांना बोललो, मैदान ठरवा, नंदी ठरवा आणि कधी हाणायचं फक्त नंदी सांगा. फक्त 2-3 दिवस पहिलाच नंदी तिकडे उतरवतो, म्हणजे त्याला आराम वगैरे घेऊ. आता पण तुम्ही बघा, तुम्ही आज गोट्यावरती पहिल्यांदा आलेत माझ्या, पण आज नंदी पळून आला, घमेला तसाच भरलेला असेल, खात नाही. 2 दिवस 3 दिवस थोडे खाण्याला पिण्याला खूप त्रास आहे त्याचा आणि त्याच्यामुळे त्याला खूप सांभाळायला लागतो. म्हणून 2-3 दिवस पहिलाच नंदी तिकडे भुंगाला पाठवलं जातं. तर लोकांचा कसा भ्रम असतो का मिलिंद शेठ काय पण आपलं सांगतो, शेवटी त्याचं पोट आणि त्याचं शरीर बघूनच पळवला जातो. म्हणून मी 2 दिवस 3 दिवस पहिलाच नंदी पाठवून तिकडे नियोजन करतो. दादा जास्त वेळ नाही घेणार. बघा आता अखंड महाराष्ट्राची म्हणजे जनता वाट बघत असतं विठ्ठल नाना आणि आपला बकासूर ही अगोदर म्हणजे एकत्र यायची, या जोडीवरती प्रेमच लोकांचा तेवढा होता. आज तुमच्या माध्यमातून समजा भुंगा आणि बकासूर पळाला तर विठ्ठल नाना पण एकत्र बघायला भेटते. तो क्षण पण काय वेगळाच असेल. काय आनंद असेल त्या दिवसाचा? आनंद आहे ना, नानांचं प्रेम आहे, नानांच्यावरती संपूर्ण महाराष्ट्रातील जनता प्रेम करते, मी प्रेम करतो. आणि त्यांच्या स्वभावामुळे सगळी जनता जुळलेली आहे आणि साफ मनाचे आहेत. आणि 100% नाना आणि भुंगा ही एक समीकरण खूप चांगलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्रिकूट म्हणजे आपला बकासूर हे हा त्रिकूट एकत्र येताना म्हणजे अखंड महाराष्ट्राची जनतेचा काय बोलतात तो एक आवडता क्षण असणार आहे आणि सगळी जण त्याच क्षणाची वाट बघतात. हा क्षण देखील येईल. तसाच दादा मुंबईची जी पब्लिक आहे ना, तो आणखी एक क्षण मागतायत की मथुर आणि भुंगा एकत्र कधी पळताना बघायला भेटेल. 100% काय नाही, एवढं काय हे नाहीये. दोन्ही मालक आम्ही काय असं वैर वगैरे नाहीये. येणाऱ्या काळामध्ये लवकरच ती पण गाडी, तसं त्या दिवशी आता मी बाईक राहुल शेटची बघितली का फेरा न मारता आपण डायरेक्ट शरद करू. बरोबर. त्या पप्पू शेट आहेत, आमचे राहुल शेट आहेत, ठरवतील आणि नियोजन करू आणि 100% ही गाडी पण मैदानामध्ये आपण पळूया. असं काय त्याच्यामध्ये दुमत नाही. 100% मथुर आणि भुंगा ही पण पळण्याचा एक क्षण, आठवणीतला क्षण राहील बरोबर. आणि तो आयुष्यभर आठवण राहील असा क्षण आहे आणि ते एक आपण 100% पूर्ण करूया. दादा तो क्षण होता होता कुठून कुठेतरी दुरावलेले मित्र पण एकत्र येऊन एकत्र एकमेकाला गुलाल लावतील. हा क्षण पण एक आनंदाचा असेल. काय सांगाल? तुम्ही आता ते बोलून नाही, पण 100% काहीतरी चांगलं बघायला भेटेल आणि एक मैत्रीचं काय नातं असतं ते पुढं जे ट्रोल करतात, जे वाईट वाईट भांडणं लावायचा प्रयत्न करतात, त्यांना समजेल का आमचं काय नातं होतं आणि आम्ही एक दुसऱ्याला काय मानत होतो. त्याच्यामुळे काय प्रश्न नाही, आमची सगळी टीम आहे, सगळे एकत्र मिळून एकत्र शोक करतील आणि एकत्र मजा पण करतील, शर्ती पण करतील, पैऱ्यात पण पळतील, आनंद पण घेतील, मजा पण करतील. सगळ्या गोष्टीत सगळ्या घडत राहणार. फक्त ज्या काय गोष्टीत ह्या आपल्या मातीतल्या खेळाच्या गोष्टीत, या मातीतच तेवढ्यापुरतं तेवढ्या ठेवल्या पाहिजेत. मनामध्ये राग रोष न करता चांगली भावना ठेवून या खेळ खेळला पाहिजे, त्याचा आनंद घेतला पाहिजे, एवढंच सांगेल मी. नक्कीच दादा तुम्हाला शुभेच्छा देईन. फक्त जाता जाता एवढं सांगा की आता बघा बऱ्याचशा वेळेला तुम्ही थोडंसं कमेंट्स मला ट्रिगर व्हायचा. आता त्या गोष्टी कुठून तरी कुठे कमी झाल्या आणि सगळी जण एकत्र येऊन म्हणजे कमेंट्स वाले पण 90% तरी लोक एकत्र येऊन आज सगळी जण प्रेम देत आहेत. काय प्रत्येकाचा काळ वेळ असतो. हा. कोणाकोणाला असं वाटतं का बाबा आज राहुल शेटची माझी काहीतरी मोठी दुश्मनी आहे, मी काहीतरी मथुरवरती जळतोय किंवा राहुल शेट भुंगावरती जळतात. असं काय नाही. आम्ही एकमेकांचे नंदींवरती प्रेम करणारे बरोबर. माणसं आहेत. कोणाचाही नंदी असो, आज तुम्ही कधी पण मला तुम्ही लपून व्हिडिओ पण काढू शकता. कोणाचा नंदी उडत असेल किंवा कुठं हे करत असेल तर मी स्वतः त्या नंदीला पकडतो, कारण की त्याला कुठली इजा होता कामा नये आणि कुठं काय त्याच्या छकड्यामध्ये पाय जाता कामा नये. तो माझा असू दे किंवा दुसऱ्याचा असू दे. बरोबर. बरेच गाड्या मालक असतील ते मला म्हणजे ओळखत पण नसेल, पण त्यांच्या नंदीला काय कुठली इजा होऊ नये म्हणून त्यांना काहीतरी मी सांगत पण असतो, बाबा तुम्ही इकडे हे घ्या, टायरमध्ये पाय जाईल किंवा काय जाईल. बरोबर. दुखापट पण झाली तरी मला तेवढंच दुःख वाटतं की बरोबर. मुका जनावर आहे, त्याला कुठला त्रास होता कामा नाहीये. या गोष्टी आम्ही समोरून पण बघितल्यात आपल्या खिडकालीच्या मैदानामध्ये देखील. कारण का दुसऱ्याचा नंदी असला तरी पण
कुठून कुठून मिलिंद शेटच्या पण मनाला त्या मैदानामध्ये चटका बसलेला. त्याची मुलं बरेच वेळेला सोशल मीडियावरती पण आले नव्हते दुखापतीमुळे. तर नक्कीच खूप सारे शुभेच्छा देऊया येणाऱ्या कालामध्ये. बघा, भुंगा असू द्या, घोटचा सर्जा असू द्या, हे पण एकत्र पळतील. मैत्रीपूर्ण लढती होतच राहतील आणि असंच आपण मैत्रीपूर्ण मुलाखती पण घेण्याचा प्रयत्न करूया. गाडा मला कुठेतरी दुरावलेला असेल ते एकत्र आणण्याचा प्रयत्न करूया आणि हा जो खेळ आहे ना, जो आपल्या शेतकऱ्याचा खेळ आहे, तो कुठेतरी पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद दादा. धन्यवाद.